आणि यानंतरची एक अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय। 31 जानेवारी पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याचं समजतंय। 16 आणि 17 जानेवारीला भाजप कार्यकारिणीची नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याचं समजतंय। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कुणाचा पत्ता कट होणार, कुणाला नवीन संधी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। राज्यासाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिंदे गटाला 2 मंत्रिपद केंद्रात दिली जाण्याची शक्यता आता व्यक्त होतीये। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। नवी दिल्लीचे आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, शिंदेंच्या पक्षाला केंद्रात संधी मिळणार का, काय नेमकी चर्चा सुरू आहे? बरोबर आहे। खास करून जर बघितलं तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल आणि माझी विस्तार लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण की 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। त्यापूर्वी हे बदल व्हावे असा प्रयत्न कुठेतरी केंद्रीय मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ सदस्यांचा आहे। आणि आगामी काही काळांमध्ये विधानसभा निवडणूक आहे। त्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सगळ्यांना मंत्रिपद त्या राज्याच्या नेत्यांना देखील मंत्रिपद देता यावी यासाठी जोरदार सध्या चर्चा सुरू आहे। आणि आगामी 2024च्या पूर्वी एक संपूर्णपणे नवीन चेहरा मंत्रिमंडळाचा असावा असंही चर्चा राजधानी दिल्लीत आहे। त्या पार्श्वभूमीवर येत्या 16 आणि 17 जानेवारीला भाजपच्या कार्यकारिणीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत होत आहे। या बैठकी दरम्यानही या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना जी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाची सध्या युती आहे। त्यामुळे 2 मंत्रिपद हे त्यांना निश्चितपणे देण्यात येणार आहे। एक केंद्रीय मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।